गावी 3-4 दिवस राहून आल्याच्यानंतर मुंबईमध्ये येण्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण आहे ना, गावाला वातावरण इतकं छान होतं ना, सगळीकडे हिरवळ आणि थंड हवा सुटली होती. गावाला कितीही कडक ऊन असलं तरी वातावरण आहे ना, इतकं छान असतं ना, खरंच खूप छान वाटतं. पण शाळेचे नियमापुढे आपण काय करू शकतो? कारण मुलांच्या शाळेला अजून सुट्टी लागली नव्हती. एप्रिल महिना पूर्ण शाळा होती, त्याच्यामुळे आम्हाला लगेच यावं लागलं. मिस्टरांना 3-4 दिवस सुट्टी होती, तर मिस्टरांनी लगेच गावाला पळ काढला. म्हटले, तुम्हाला यायचं आहे तर येऊ शकता. मग आम्ही पण त्यांच्याबरोबर गेलो. मस्तपैकी 3 दिवस मज्जा केली. इकडे-तिकडे खूप ठिकाणी फिरायला नेलं. खरंच हे 3 दिवस इतके छान गेले ना, अजिबात इच्छा नव्हती मुंबईमध्ये येण्याची. पण काय करणार, आता मुलांची शाळा पण होती. मग आम्ही 3 दिवस राहून मुंबईमध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या नंदेचा फोन आला, "वहिनी तुम्ही माझ्याकडे आज या, अनुचा बड्डे आहे ना, तर आपण इकडे सेलिब्रेट करूया." मग काय, मग त्या दिवशी आम्ही माझ्या नंदेच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्यानंतर तिने सगळं उरकून ठेवलं होतं, जेवण-बिवण बनवून ठेवलं होतं. बड्डेचीही तयारी करून ठेवली होती. गेल्याच्यानंतर गप्पा वगैरे झाल्या, केक वगैरे कापल्याच्यानंतर जेवून वगैरे झाल्यावर गप्पा मारता मारता कधी 1-1:30 वाजले काहीच कळालं नाही. मग मिस्टर बोलले, जाऊ दे आपण आजच्या दिवस हिच्याकडेच राहूया. मग आम्ही माझ्या नंदेच्याच घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, तिने नाश्ता वगैरे केला. मस्तपैकी नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. ती म्हणत होती, वहिनी आज जेवूनच जा. पण काय करणार, पण जेवायला जर थांबलो असतो ना, तर उन्हाने नको नको आणली असती. त्याच्यामुळे आम्ही लवकर तिच्या घरून निघालो आणि आमच्या घरी 12 वाजेपर्यंत पोचलो. येतानाच मी चिकन घेऊन आले. म्हटलं दुपारचंही जेवण होईल आणि संध्याकाळी होईल. कारण आहे ना, उन्हाळ्यामध्ये आहे ना, किचनमध्ये उभे राहायची तर अजिबात इच्छा नसते. पण काय करणार, असं गरम होतं ना. आणि ह्यावेळी काहीतरी वेगळाच उन्हाळा पडलेला, इतकं कडक उन्हाळा पडलेला आहे ना, नको नको होती. मुलांना जर आहे ना शाळेला सुट्टी लागली असती ना, तर महिना कसाही गावालाच काढला असता. पण काय करणार, मुलांच्या शाळेपुढे काही चालत नाही ना. आणि शाळेने आता असे नियम लावलेत ना, एप्रिल महिना पूर्ण भरायचा. आता मुलांना फक्त 1च महिना सुट्टी असते. पण काय करू शकतो. मस्तपैकी 3 दिवस गावचे काढले, आठवले आणि इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. उन्हाने असं वाटत होतं ना, की जेवायची इच्छा नाही, पण स्वयंपाक तर करावंच लागणार ना. म्हणून मस्तपैकी येताना चिकन घेऊन आले आणि चिकन, बाजरीची भाकर आणि भात मस्तपैकी लावला. संध्याकाळची जेवणाची तयारी दुपारीच करून टाकली. म्हणजे संध्याकाळ कसा निवांत जाईल. आणि असंही मला आहे ना, उन्हाळ्यामध्ये आहे ना, स्वयंपाक करायचं म्हटलं ना, तर नाकीनऊ येतो. पण काय करणार, करावं तर लागतंच ना. असं झालं आहे ना, की पोरांना कधी सुट्टी लागेल आणि मी कधी गावाला जाईल. आता 2-3 दिवस अजूनही बाकी आहे, तर बघूया. गावाला तर तुम्ही जातच असाल ना. उन्हाळा लागला की नक्कीच मुलांना गावी पाठवा. मस्तपैकी तेही खेळतील, फिरतील. कारण मोबाईलमुळे आहे ना, मुलं खूप बिघडलेली आहेत आणि त्याच्यामुळे आहे ना, त्यांना मस्त फ्रीडम हवं असेल, मोकळी जागा असेल, तर तुम्ही नक्कीच गावाला जा. असंही गावचं वातावरण खूप छान आहे. पण मुंबईमध्ये आहे ना, आता वातावरण तसं राहिलेलं नाही आहे. खूप कडक उन्हाळा आणि फिरण्यासारखी जागा नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी मुलांना एन्जॉय करू द्या आणि गावाला पाठवा. आम्हाला तर सुट्टी लागली तर आम्ही नक्कीच गावाला जाणार. तर चला, बाय बाय.